नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात या तारखेला जमा होणार पीक विम्याचे पैसे। राज्य कृषी मंत्री यांची महत्त्वाची मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर हीच अपडेट आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आणि त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांना हा विमा मिळणार आहे आणि किती रुपये या ठिकाणी मिळू शकतो याची सविस्तर माहिती आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे हे काय म्हणाले आहेत याची सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पाहूया। त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ सुरू करूया। मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील तळा महसूल या मंडळामध्ये 7,500 शेतकऱ्यांची फळ पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला गेला होता आणि त्यापैकी फक्त 3,500 शेतकऱ्यांना विम्याच नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली आहे आणि आता उर्वरित 2,940 शेतकऱ्यांना तांत्रिक कारणामुळे पीक विम्याची नुकसान भरपाई मिळालेली नाही। त्यामुळे महसूल मंडळामध्ये विभाजन तांत्रिक कारणामुळे संबंधित शेतकऱ्यांची पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम रखडलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये संबंधित शेतकऱ्यांना म्हणजे जे काही पात्र शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर फळ पीक विम्याची नुकसान भरपाई खात्यावर वर्ग केली पाहिजे अशी मागणी जोर धरत होती आणि अशाच पार्श्वभूमीवर आता संबंधित 2,940 शेतकऱ्यांची बाकी राहिलेली 9 कोटी रुपयाची नुकसान भरपाई ही रक्कम 3 जानेवारी पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी असे निर्देश राज्याचे कृषी मंत्र्यांनी निर्गमित केलेले आहे। तर आता जे काही शेतकरी होते, फळ पीक विमाधारक शेतकरी होते, अशा शेतकऱ्यांना विमा मिळाला आणि त्याच्यातले जे उर्वरित 2,940 शेतकरी होते अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी विमा अजूनही मिळाला नव्हता आणि या संदर्भात अनेक वर्गातून या ठिकाणी मागणी जोर धरत होती आणि अशा परिस्थितीत राज्य कृषी मंत्र्यांनी आता या संदर्भात निर्देश जारी केले आहेत की 3 जानेवारी पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे 9 कोटी रुपयाचे जे काही फळपीक विमा आहे हा जमा करावा अशी या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। आणि सदर जिल्हा आहे रायगड जिल्ह्यातील फळपीक विमा शेतकऱ्यांसाठी याची बातमी होती आणि त्याचबरोबर अशा वाद व्यक्त होत आहेत की खरे तर याबाबत मुंडे यांच्या दालनात नुकतीच एक बैठक संपन्न झाली होती आणि या अंतर्गत आता या ठिकाणी हा विमा ला देखील एक चांगला वळण मिळाले आहे। त्यानंतर जे काही शेतकरी होते अशा शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे याबाबत अपडेट होतं आणि त्याचबरोबर या बैठकीत मुंडे यांनी पीक विमा कंपन्यांना लवकरात लवकर फळपीक विमा योजनेची नुकसान भरपाईची रक्कम रायगड जिल्ह्यातील तळा महसूल मंडळातील या बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत। तर अशा पद्धतीचं एक अपडेट होतं जे फळपीक विमाधारक रायगड जिल्ह्यातील तळा महसूल मंडळातील शेतकऱ्यांसाठीचं होतं। आपल्या जिल्ह्यातील, आपल्या तालुक्यातील, आपल्या महसूल मंडळातील पीक विमा संदर्भातील अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलवर नवीन असेल तर तत्काळ चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पीक विमा अपडेट असेल, कुसुम सोलर पंप योजना असेल, शासनाच्या योजना असतील, शासन निर्णय असतील याचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।